सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगावात भाजपा महानगरतर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष करत मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर तिरंगा रॅली काढण्यात आली। काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या पर्यटक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच तीनही सेना दलाच्या जवानांनी पाकिस्तानला त्यांच्यावर एअर स्ट्राईक करत त्यांना चोख उत्तर दिले असून जवानांच्या सन्मानार्थ देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून आज जळगावातही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष करत ही तिरंगा रॅली जळगाव शहरातील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली। या प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे आज आपण राज्यभर देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन हे 3 दिवस केलेलं आहे। 22 एप्रिल रोजी तो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी आमच्यावर केला। पहलगाम मध्ये आमचे 26 लोक जे टुरिस्ट होते ते विनाकारण या ठिकाणी धारातीर्थ पडले। विनाकारण त्यांना त्याचा जीव गमवावा लागला आणि मुद्दामून कोरगोडी करण्यासाठी पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्या 27 लोकांच्या प्राणांचा बळी घेतलेला आहे। आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्या देशाचे पंतप्रधान, आपले तिन्ही सेना यांनी अतिशय कणखरपणे त्या ठिकाणी दिलेला आहे। मला वाटतं 3च दिवसामध्ये पाकिस्तानला सोळकुई पळव आपल्या सर्व जवानांनी, तिन्ही सेनांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींच्या मागे, आपल्या सर्व सैन्यांच्या मागे हा देश एकसंघपणे उभा राहिला। देशामध्ये एक टीमवर्क उभं राहिलं आणि संपूर्ण देशाने जवानांना सांगितलं की तुम लढो, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। पंतप्रधानांना सांगितलं, मोदीजींना, की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि अतिशय शौर्य पराक्रम आपल्या जवानांनी त्या ठिकाणी केला आणि एक सुद्धा माणूस, एक सुद्धा कॅज्युअलिटी आपली झाली नाही। फक्त बॉर्डरवर काही आपले सिव्हिलियन होते, सुरुवातीला गोळ्या काढण्यात आल्या, त्यावेळेला काही लोकांचे 7-8 लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले, परंतु जवळपास 100च्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी आपण ठार मारलं। या ठिकाणी 9 लष्करी तळाची जी होती, अतिरेक्याची तळ जी होती ती नेस्तनाबूत केली। अनेक एअरबेस आपण त्याचे नेस्तनाबूत केले आणि पाकिस्तानला 3 दिवसामध्ये सर्व जगभर आम्हाला माफ करा, आमचं युद्ध बंद करा, आम्हाला माफ करा, भारताला समजा, अशा विनवण्या कराव्या लागल्या। आणि शेवटी या ठिकाणी युद्ध थांबलं। पुन्हा पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त स्थगित केलेलं आहे, थांबलेलं नाही। या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही कुरघोड्या केल्या, आमच्या निरपराध लोकांवर जर हल्ला केला, तर आता आम्ही पुढे पाकिस्तानचं नाव नकाशावरूनच काढून टाकू, असं साफ शब्दामध्ये या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं। आणि हे कुणाच्या भरोशावर सांगितलं? आमच्या जाबाज, आमच्या सेनेच्या भरोशावर, आमच्या सैनिकांच्या भरोशावर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आज आपली ताकद कशी वाढलेली, किती वाढलेली याची कल्पना आता संपूर्ण जगाला आली। पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगाने बघितलेलं आहे की आम्ही स्वनिर्मित केलेले शस्त्रास्त्र, मग तोफ असतील, आमचे विमान असतील, आमचे रडार असतील, सर्वच या ठिकाणी आम्ही स्वतः तयार केलेलं आहे। आता आम्ही दुसऱ्यावर अवलंबून नाही, आम्ही स्वबळावर सगळे तयार केलेलं आहे। आणि म्हणून आता भारत हा सक्षम झालेला आहे। हा स्वतःच्या बळावर आता आम्ही काही करू शकतो, कोणत्याही शत्रूशी आम्ही लढू शकतो, हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आज आपण त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही सर्व जवानांच्या पाठीशी उभे आहोत, पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहोत, हे दाखवण्यासाठी देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पुन्हा आमचे जवान ज्यांनी या ठिकाणी देशासाठी काही, आपण गेल्या वर्षभरामध्ये काही धारातीर्थही पडलेत, अतिरेक्यांनी छुपा हल्ला केला, त्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त करतो। ते 26 यात्रेकरू, आमचे टुरिस्ट हे सुद्धा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, त्यांच्या प्रति सुद्धा संवेदना व्यक्त करतो, त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।
नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.